Hello students, welcome to this online lecture. I am Miss Ankita जाधव. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणता कंटेंट अभ्यासला? तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण उपभोक्त्याचे जे फायदे असतात ते आपण अभ्यासले. त्याचप्रमाणे त्या चॅप्टरमध्ये त्या युनिटमध्ये आपण कशाचा स्टडी केला ते एकदा रिवाइज करूया. त्यामध्ये पहिला कंटेंट कोणता होता? तर डेफिनेशन ऑफ इन्शुरन्स ॲडवायझर. आपण इन्शुरन्स ॲडवायझरची व्याख्या पाहिली, विमा सल्लागाराची व्याख्या पाहिली. त्यानंतर एजंटचे कोणकोणते नियम होते ते अभ्यासले. त्यानंतर मध्यस्थ कोणकोणती भूमिका बजावतो, मध्यस्थांचे कोणकोणते प्रकार आहेत ते अभ्यासले. त्यानंतर मेथड्स ऑफ रेम्युनरेटिंग एजंट्सचे एजंटला मोबदला देण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्याचा देखील आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर रोल ऑफ ॲन इन्शुरन्स ॲडवायझर, विमा सल्लागार जो असतो त्याची नेमकी काय भूमिका आहे ते देखील आपण अभ्यासलेलं आहेत. कशामध्ये? तर विमा कंपनीमध्ये विमा सल्लागार नेमकी कोणती भूमिका बजावतो ते देखील आपण अभ्यासलं. त्यानंतर कन्झ्युमेरिझम इन इन्शुरन्स, उपभोक्तावादाची विम्यामधील काय अवस्था आहे, कोणकोणते फायदे आहेत, कोणकोणते तोटे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. त्याप्रमाणे त्यातलं आपण काय अभ्यासले तर कन्झ्युमेरिझम इन इन्शुरन्सची व्याख्या अभ्यासली, वैशिष्ट्ये अभ्यासली. ओके, त्याचप्रमाणे महत्त्व अभ्यासलं. त्यानंतर त्याचे फायदे अभ्यासले. आणि जसे एखाद्या कंपनीचे, फर्मचे, कोणत्याही व्यवसायाचे किंवा कोणत्याही व्यवसायामध्ये जसे फायदे असतात त्याचप्रमाणे त्याचे तोटे देखील असतात. मग कोणकोणते तोटे आहेत आपणाला दिलेले? तर ग्राहकवादाचे किंवा उपभोक्तावादाचे पुढीलप्रमाणे तोटे असतात. पहिला तोटा आहे पर्यावरणापेक्षा अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले जाते. दुसरा तोटा आहे समाजाची नैतिक घडण बदलते. तिसरा तोटा आहे ग्राहकवाद कर्जाला प्रोत्साहन देतो. चौथा आहे तोटा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पाचवा तोटा आहे उपभोक्तावाद पूर्णत्व देत नाही. सहावा तोटा आहे उपभोक्तावादाचा राजकीय हत्यार म्हणून उपयोग होऊ शकतो. सातवा तोटा आहे उपभोक्तावाद विविध आध्यात्मिक विश्वासांशी संघर्ष करतो. आणि आठवा तोटा आहे उपभोक्तावादामुळे गरीब नेहमीच मागे राहतात. जसं आपण फायद्यामध्ये बघितलं की जे गरीब कलाकार असतात त्यांना काय केलं जातं तर नैसर्गिकरित्या बाहेर काढलं जातं. म्हणजेच काय केलं जातं तर त्यामधून त्यांना त्या कंपनीमध्ये त्यांना काम करण्याची इच्छा आहे किंवा नाही ते विचारलं जातं. आणि ज्यांना इच्छा नाही आहे ते बाहेर पडतात त्या कंपनीतून, आणि ज्यांना त्या कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा आहे ते त्या कंपनीतच राहतात. त्याचप्रमाणे इथे काय दिले तर उपभोक्तावादामुळे गरीब काय राहतात तर नेहमीच मागे राहतात. मग आपण हे जे तोटे दिलेत उपभोक्तावादाचे ते 1 बाय 1 स्टडी करूया. ओके, मग कोणता आहे पहिला तोटा? तर पर्यावरणापेक्षा अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले जाते. मग याच्यामध्ये काय सांगितले? जेव्हा एखादा समाज उपभोक्तावादावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा पर्यावरण हा पहिला घटक असतो ज्याचा ऱ्हास होतो. बघा, जेव्हा एखादा समाज उपभोगवादावर लक्ष केंद्रित करत असतो तेव्हा काय होतं तर पर्यावरण हा त्यामध्ये पहिला घटक असतो. मग पर्यावरणाचा काय होतो? त्यामुळे ऱ्हास होतो. पुढे काय सांगितले? जेव्हा ग्राहक वस्तू किंवा सेवा यांच्या वाढत्या मागणीवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा पर्यावरणातील नैसर्गिक संसाधनांवर दबाव येतो. बघा, जेव्हा ग्राहक वस्तू आणि सेवांच्या वाढत्या मागणीवर लक्ष केंद्रित करत असतात तेव्हा पर्यावरणामध्ये जे संसाधने तयार होत असतात त्यावर काय येतो? दबाव येतो. मग तो कच्चा माल असेल, पाणी असेल, ओके, अन्न असेल इत्यादी उत्पादनांची त्यामुळे काय होते तर टंचाई जाणवते. कशामुळे? तर ह्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे. ग्राहकांची वाढती मागणी जर कमी झाली तर ह्या ज्या वस्तू आहेत किंवा सेवा आहेत त्यांची टंचाई जाणवेल का? तर अजिबात नाही. पण ह्या ग्राहकांची जर वाढती मागणी झाली वस्तू आणि सेवांच्या बाबतीत
तर काय होऊ शकतं, कच्चा माल असेल किंवा पाण्याची टंचाई जाणवू शकेल, त्याचप्रमाणे अन्नधान्याची टंचाई जाणवू शकेल. ओके, त्याचप्रमाणे इतर ज्या गोष्टी असतात ज्या ग्राहक उपयोगी असतात, ग्राहकांना गरजेच्या असतात, अत्यंत गरजेच्या असतात, त्या देखील काय होऊ शकतात, त्यामुळे त्यांची देखील टंचाई यांना जाणवू शकते. त्यानंतर दुसरा पॉईंट काय सांगितला आहे, समाजाची नैतिक घडण बदलते. समाजाची नैतिक घडण बदलते हा काय उपभोक्तावादाचा दुसरा तोटा आहे. ग्राहकवाद आवश्यक असेल तेव्हा सर्वोत्तम शक्य वस्तू किंवा सेवा सुरक्षित करण्याच्या वैयक्तिक क्षमतेवर लक्ष केंद्रित करतो. या व्यवहारात कोणतीही नैतिकता गुंतलेली नाही. बघा, समाजाची नैतिक घडण म्हणजे काय, तर ग्राहकवाद आवश्यक असेल तेव्हा, ग्राहकवाद म्हणजे कोणतर उपभोक्तावाद, आवश्यक असेल तेव्हा सर्वोत्तम शक्य वस्तू किंवा सेवा सुरक्षित करण्याच्या वैयक्तिक क्षमतेवर लक्ष केंद्रित करतो. या व्यवहारात कोणतीही नैतिकता गुंतलेली नाही. बघा, जी वस्तू किंवा सेवा आहे तिचं काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. ती वस्तू किंवा सेवा सुरक्षित करण्याच्या वैयक्तिक क्षमतेवर, स्वतःची वस्तू स्वतः किंवा सेवा स्वतः सुरक्षित ठेवण्याचं काम कोणी केलं पाहिजे, तर ग्राहकांना केलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये समाजाचा कुठून भाग आला तर नाही येत. त्यामुळे काय म्हणले तर ह्या व्यवहारात कोणतीही नैतिकता गुंतलेली नाही. त्याचप्रमाणे तिसरा कोणता तोटा आहे ग्राहकवादाचा किंवा उपभोक्तावादाचा, तर तिसरा तोटा आहे ग्राहकवाद कर्जाला प्रोत्साहन देतो. ग्राहकवाद काय करतो, कर्ज जे असतं त्याला प्रोत्साहन देतो. वेगवेगळ्या खर्चाच्या संरचनानुसार लोक उपभोक्तावादाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज घेतात. बघा, वेगवेगळ्या खर्चाच्या संरचनानुसार लोक उपभोक्तावादाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज घेतात. विशेषतः विशेष कार्यक्रम, सुट्टी किंवा नवीन उत्पादन लॉन्च करत असतात. क्रेडिट कार्ड खरेदी वारंवार होत असते. ह्याच्यामध्ये बघा काय सांगितले, ग्राहक किंवा उपभोक्ता जो असतो तो स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय करतो, तर अल्पमुदतीचे कर्ज घेत असतो. विशेष कार्यक्रम, सुट्टी आणि नवीन उत्पादन लॉन्च करत असतात. हे लोक काय करत असतात, तर वेगवेगळे नवीन प्रोडक्ट काय करत असतात, तर बाजारामध्ये लॉन्च करत असतात. आणि त्यामध्ये बाजारामध्ये काय होत असतं, तर क्रेडिट कार्ड त्यामुळे वारंवार होत असते, काय तर खरेदी होत असते. त्यानंतर तोटा कोणता आहे चौथा, तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. बघा, कोणता आहे ग्राहकवादाचा किंवा उपभोक्तावादाचा चौथा तोटा, तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. मग कशा होतात समस्या निर्माण आरोग्याच्या, तर आपण पाहूया. जेव्हा लोक कर्जाचा सामना करतात जे दूर होणार नाही. बघा काय सांगितले, कशामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, तर जी लोक बघा, काही लोक कशासाठी, त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर बँकांकडून काय करत असतात, कर्ज घेत असतात. मग हे कर्ज घेतल्यानंतर ते काय करावं लागतं, बँक ज्या वेळी सांगेल, जी तारीख बँक देईल कर्ज फेडण्याची, त्या वेळेतच बँकेचं कर्ज काय केलं पाहिजे, ह्या लोकांनी फेडलं पाहिजे. आणि जर ते कर्ज फेडलं नाही तर बँक काय करते, जमीन असेल, त्याचप्रमाणे दागिने असतील किंवा घर असेल त्यावर जप्ती आणते. मग हे जर कर्ज त्याने वेळेत फेडलं नाही तर त्याचं टेन्शन त्या व्यक्तीला राहतं. मग ती व्यक्ती सतत टेन्शनने आजारी पडू शकते, त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे तिला सतत आतल्यात मानसिक त्रास होत असतो. मग ह्यासारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. मग काय सांगितले, जेव्हा लोक कर्जाचा सामना करतात जे दूर होणार नाही तेव्हा उच्चतम पातळी निश्चितपणे अनुसरण करतात. तणावाच्या सतत संपर्कामुळे, बघा तणावाच्या सतत संपर्कामुळे सतत स्ट्रेस लोकांना माणसाच्या शरीराला चांगला नसतो. तो काय करत असतो, तर मानवाला अनेक आजार उद्भवून टाकत असतो. कोण, तर स्ट्रेस माणसाला अजिबात चांगला नसतो. तणावाच्या सतत संपर्कामुळे निद्रानाश ते नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांपर्यंत सतत आरोग्य समस्या निर्माण होतात. आरोग्याच्या समस्या कोणकोणत्या कारणामुळे निर्माण होतात, तर हे जे मानसिक टेन्शन असतं किंवा
सतत हे कर्ज न फिटल्याचं टेन्शन राहतं. त्यामुळे काय होतं तर ह्या व्यक्तींना नैराश्य निर्माण होत असतं. मग हे नैराश्य निर्माण होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे त्या लोकांनी? बँकेने दिलेल्या जे बँकेने कर्ज फेडण्याची तारीख दिलेली आहे त्या वेळेतच त्याने काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीने कर्ज फेडलं पाहिजे. त्याचप्रमाणे बँक जसं सांगेल तसं केलं तर त्या व्यक्तीचा स्ट्रेस कमी होईल. त्याचप्रमाणे तिचं नैराश्य कमी होईल, तिच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. ओके, त्यामुळे काय होणार नाही तर त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत. त्यानंतर 5वा कोणते आहे तोटा उपभोक्तावादाचा किंवा ग्राहकवादाचा? तर उपभोक्तावाद पूर्णत्व देत नाही. तर पूर्णत्व देत नाही म्हणजे काय? तर संशोधन सातत्याने दर्शवते की जेव्हा लोकांचे प्राथमिक लक्ष उपभोक्तावादाद्वारे उद्भवणाऱ्या भौतिक वादावर असते तेव्हा त्यांना दीर्घकाळ टिकणारी पूर्ती प्राप्त होत नाही. बघा काय सांगितलंय, उपभोक्तावाद पूर्णत्व देत नाही म्हणजे संशोधन काय करतं, सातत्यानं रिसर्च काय दर्शवत असतो की लोकांचं जे प्राथमिक गोल आहे, लक्ष आहे, ते उपभोक्ताद्वारे उद्भवणाऱ्या भौतिक वादावर असते तेव्हा त्यांना दीर्घकाळ टिकणारी पूर्ती प्राप्त होत नाही. मग 6वा तोटा कोणता दिला आहे उपभोक्तावादाचा किंवा ग्राहकवादाचा? तर उपभोक्तावादाचा राजकीय हत्यार म्हणून उपयोग होऊ शकतो. 1950च्या दशकात अमेरिकन लोकांच्या उपभोक्तावादाच्या दृष्टिकोनाबद्दल कौतुक केले गेले. काही संदेश इतके मजबूत होते की लोकांना सांगण्यात आले की त्यांनी पैसे खर्च करण्याऐवजी वाचवायचे ठरवले तर ते देशभक्त नाहीत. बघा काय सांगितलंय, उपभोक्तावादाचा राजकीय हत्यार म्हणून उपयोग होऊ शकतो. ते कसं? तर 1950च्या दशकामध्ये अमेरिकन जे लोक होते त्यांच्या उपभोक्तावादाच्या दृष्टिकोनाबद्दल कौतुक केलं गेलं. काही संदेश इतके मजबूत होते त्या लोकांचे की लोकांना त्यावेळी सांगण्यात आले की त्यांनी पैसे खर्च करण्याऐवजी वाचवायचे ठरवले तर ते देशभक्त नाहीत. मग कोण देशभक्त? तर जे पैसे वाचवायचे ठरवतील. त्याचप्रमाणे नेक्स्ट कोणता तोटा आहे उपभोक्तावादाचा किंवा ग्राहकवादाचा? तर उपभोक्तावाद विविध आध्यात्मिक विश्वासाची संघर्ष करतो. उपभोक्तावाद काय करतो? विविध आध्यात्मिक विश्वासाची संघर्ष करतो. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? येशूने श्रीमंत तरुण शासकाला सांगितले की स्वर्गात प्रवेश करण्यासाठी त्याला फक्त त्याच्याकडे असलेले सर्व काही द्यावे लागेल. बघा काय सांगितले, येशूने श्रीमंत तरुण शासकाला सांगितले की स्वर्गात प्रवेश करण्यासाठी त्याला फक्त त्याच्याकडे असलेले सर्व काही द्यावे लागेल. मग इस्लामिक कायदा व्याज मिळवणे किंवा ते भरण्यास मनाई करतो. बुद्ध धर्म कठोर परिश्रम आणि स्थिर प्रयत्नाकडे समृद्ध आणि प्रगतीचा मार्ग म्हणून पाहतो. नेक्स्ट कोणता पॉईंट आहे? तर उपभोक्तावादामुळे गरीब नेहमीच मागे राहतात. बघा उपभोक्तावादामुळे किंवा ग्राहकवादामुळे जे गरीब लोक असतात ते नेहमीच मागे राहत असतात. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला परवडेल ते तुम्ही खरेदी करता. बघा आपल्याला ज्याची गरज आहे, ज्या वस्तू आपल्या सोयीच्या आहेत किंवा ज्या वस्तूपासून आपल्याला फायदा होणार आहे, ज्या वस्तूपासून आपल्याला समाधान मिळणार आहे, त्याचप्रमाणे ज्या वस्तू आपल्याला स्वस्तामध्ये पडतात त्या वस्तू आपण काय करतो? खरेदी करत असतो. ज्या वस्तूंची आपल्याला गरज नाही, ज्या वस्तूपासून आपल्याला काहीही समाधान मिळणार नाही त्या वस्तू आपण खरेदी करतो का? तर मुळीच नाही. उपभोगवादी समाजात एक नकारात्मक कलंक आहे ज्यात लोक मदत मागतात. बघा काय सांगितले, उपभोगवादी समाजात एक नकारात्मक कलंक असा आहे की ज्यामध्ये लोक काय करतात? मदत मागतात. त्याचप्रमाणे आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्याचा आपल्याला काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. मार्केटमध्ये बघा मार्केटमध्ये आपण गेलो की लोक काय करतात? आमची भाजी घ्या, आमची भाजी घ्या असं करत असतात. मग ती भाजी आपल्याला किती प्रमाणात परवडेल
त्या भाजीपासून आपणाला किती समाधान मिळेल, त्याचप्रमाणे आपण त्या भाजीचा किती आस्वाद घेऊ शकतो, किती प्रमाणामध्ये आस्वाद घेऊ शकतो हे आपण आपलं ठरवलं पाहिजे आणि मगच काय केलं पाहिजे, मगच ती भाजी खरेदी केली पाहिजे. उगाच कोणतीही भाजी नेऊन आपल्याला त्याच्यापासून समाधान मिळणार आहे का, तर नाही, फुकटचे पैसे वाया जाणार आहेत. त्याचप्रमाणे मग हे जे उपभोक्तावादाचे किंवा ग्राहकवादाचे तोटे पाहिले, किती तोटे आपण पाहिले, तर हे उपभोक्तावादाचे 8 तोटे आपण अभ्यासलेले आहेत, स्टडी केलेले आहेत. मग आपला जो पहिला टॉपिक होता विमा सल्लागार, इन्शुरन्स ॲडवायझर, त्याच्यामध्ये आपणाला 8 कंटेंट स्टडी करण्यासाठी दिले होते. त्यामधले 2 कंटेंट आपले रिमेनिंग आहेत. कोणकोणते, तर प्रोसिजर फॉर बिकमिंग ॲन ॲडवायझर आणि सेलिंग प्रोसेस. सेलिंग प्रोसेस आणि ती प्रोसिजर जी आहे आपली ॲडवायझरची, सल्लागाराची किंवा सल्लागार बनण्याची जी प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे ती, आणि विक्री प्रक्रियेमध्ये आपणाला जे ऑब्जेक्शन, क्लोजिंग, सर्व्हिस, इंटरव्ह्यू, प्री अप्रोच, इथिकल बिहेवियर ते आपणाला दिलेलं आहे स्टडी करण्यासाठी. ते 2 पॉईंट आपले रिमेनिंग आहेत, ते देखील आपण घेणार आहोत. मग उरलेले कोणकोणते पॉईंट आपण अभ्यासले, डेफिनेशन असेल, नियम असतील, ओके, मध्यस्थ असतील, त्याचप्रमाणे ते एजंटचे पद्धती असतील कशाच्या, तर मोबदला देण्याच्या, त्याचप्रमाणे विमा सल्लागाराची जी भूमिका होती, विमा सल्लागाराची कोणकोणती भूमिका होती ते आपण अभ्यासली. मग कोणकोणती होती विमा सल्लागाराची भूमिका ते एकदा आपण रिवाईज करूया. तर पहिली होती जास्तीत जास्त व्यवसाय निर्माण करणे, दुसरी होती चिकाटी, तिसरी होती विमा कंपनीला प्रोत्साहन देणे, चौथी होती तथ्य शोधणे. ह्या काय होत्या, तर विमा सल्लागाराच्या भूमिका होत्या. विमा सल्लागाराने ह्या 4 भूमिका बजावलेल्या आहेत. त्यानंतर आपण काय अभ्यासलं, तर त्यानंतर आपण कन्झ्युमेरिझम इन इन्शुरन्स, विम्यातील उपभोगवाद, हा कंटेंट देखील आपला शिकवून झालेला आहे. मग ह्या कंटेंटमध्ये आपण काय काय घेतलं, तर उपभोक्तावाद म्हणजे काय पाहिलं, ओके, त्याची कन्सेप्ट पाहिली, त्याची व्याख्या पाहिली, त्याचप्रमाणे उपभोक्तावादाचं महत्त्व पाहिलं, त्याचप्रमाणे उपभोक्तावादाची किंवा ग्राहकवादाची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत. मग किती होती वैशिष्ट्ये, तर ते उपभोक्तावादाची किंवा ग्राहकवादाची 4 वैशिष्ट्ये होती. ती आपण 1 बाय 1 अभ्यासलेली आहेत, पॉईंट टू पॉईंट अभ्यासलेली आहेत. त्यानंतर ग्राहकवादाचे किंवा उपभोक्तावादाचे कोणकोणते फायदे होते, तर आपणाला उपभोक्तावादाचे 7 फायदे स्टडी करण्यासाठी दिले होते. मग कोणकोणते होते ते, तर पहिला होता ग्राहकवाद आर्थिक वाढीला चालना देतो. बघा, ग्राहकवाद किंवा उपभोक्तावाद काय करतो, अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था वाढण्यासाठी, अर्थव्यवस्थेचा खूप मोठा विस्तार होण्यासाठी ग्राहकवाद किंवा उपभोक्तावाद चालना देत असतो. दुसरा फायदा, तर सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेला देखील चालना देते. बघा म्हणजे काय, तर ग्राहकवाद काय करतो, उपभोक्ता काय करतो, की मार्केटमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये चांगले पण स्वस्त दरात वस्तूंचे किंवा सेवांची विक्री झाली पाहिजे, असं ह्या ग्राहकवादाचं किंवा उपभोक्तावादाचं उद्दिष्ट असतं. म्हणून काय करतो, किंवा नवीन नवीन उत्पादनांची, नवीन नवीन सेवांची विक्री कोणाला झाली पाहिजे, तर ग्राहकांना झाली पाहिजे. सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेला देखील चालना देते. त्यानंतर तिसरा कोणता होता फायदा, ग्राहकवादामुळे खर्च कमी करण्यास प्रोत्साहन दिले जाते. म्हणजे काय रे बाळांनो, तर जे ग्राहकांना प्रक्रियेवर जास्त कर्ज न घेता वस्तू खरेदी करण्यास अनुमती देते. कंपन्यांनी काय केलेलं असतं, तर त्यांच्या लक्षित लोकसंख्याशास्त्रातील वेदना बिंदू ओळखलेल्या असतात, म्हणजे त्या ओळखणे त्यांना आवश्यक असतं. जेव्हा समाज उपभोक्तावादावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा ग्राहकांसाठी सर्वोत्तम मूल्यवचन तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट असते. त्यानंतर चौथा कोणता फायदा अभ्यासला आपण, तर हे गरीब कलाकारांना नैसर्गिकरित्या बाहेर काढते. कोण,
तर उपभोक्तावाद काय करतो, तर गरीब जे कलाकार असतात त्यांना बाहेर काढलं जातं. त्यानंतर 5वा पॉईंट कोणता होता, 5वा फायदा उपभोक्तावादाचा, तर ग्राहकवाद उद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देतो. उपभोक्तावाद काय करतो, तर उद्योजक असतील किंवा स्वयंरोजगार करणारे लोक असतील त्यांना काय करतो, तर प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो. त्यानंतर 6वा कोणता फायदा आहे, तर ग्राहकांसाठी सुरक्षित वस्तू तयार करणे. बघा, ग्राहकांसाठी सुरक्षित वस्तू तयार करणे. ग्राहकांना जर आपण चांगल्या सेवा दिल्या किंवा सुविधा दिल्या तर ग्राहक काय करणार, आपल्याकडे वळणार. जर त्यांना चांगल्या सोयीसुविधा नाही दिल्या किंवा चांगल्या सेवा नाही दिल्या तर ते आपल्याकडे येतील का, तर मुळीच येणार नाहीत. जर त्यांच्या मागण्या किंवा इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण केल्या, आवडीनिवडीनुसार, पसंतीनुसार जर त्यांना मालाची विक्री केली किंवा चांगल्या दर्जाची पण कमी किमतीत अशी जर वस्तू व सेवांची विक्री करत असलो तर ग्राहक आपल्याकडे येणार का, तर नक्कीच येणार. ते काय करणार, तर चांगल्या दर्जाची वस्तू कमी किमतीत मिळत असेल तर ते दुसरीकडे का जातील, तर मुळीच जाणार नाहीत. ते आपल्याकडेच अट्रॅक्ट होणार. त्यानंतर 7वा कोणता पॉईंट होता, तर सोसायटीमध्ये ग्राहकांना अधिक पर्याय दिले जातात. सोसायटीमध्ये काय केले जातात, तर ग्राहकांना अधिक पर्याय दिले जातात. मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे जसा कोका कोला असेल, पेप्सीमध्ये बघा पहिल्या व्हरायटीज नव्हत्या, एकच पेप्सी होती मँगोची, आंब्याची एकच पेप्सी होती. पण आता वेगवेगळ्या फ्लेवरच्या पेप्सी देखील आलेल्या आहेत. मग ती कोका कोलाची पण पेप्सी असते किंवा मँगोची पण असते. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही नवीन बटाटा चिप्स खाल्ले असतील किंवा नवीन बटाट्याचे चिप्स फ्लेवर त्याच्यामध्ये पण असतात बघा, मून केक फ्लेवर असतो. त्याचप्रमाणे कमी मिठाचे, कम सॉल्टचे असतात बघा वेपर्स. मग असं काही वेगवेगळ्या व्हरायटीज आपणाला सध्या पाहायला मिळतात. म्हणजे आपणाला जर कमी मिठाचे वेपर्स पाहिजे असतील तर वेगळे असतात, त्याचप्रमाणे जास्त मिठाचे पाहिजे असतील तर वेगळे असतात. ग्राहकांना ते समर्थन करण्यासाठी निवडलेल्या वस्तू खरेदी करून कोणत्या सेलिब्रिटींना समर्थन द्यायचे ते निवडण्याचा पर्याय देखील आहे. मग त्यामुळे काय होतं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा ह्या ग्राहकवादामुळे किंवा या उपभोगवादामुळे अर्थव्यवस्था काय होते, अर्थव्यवस्था सुधारत असते. त्यानंतर आपण जसे फायदे असतात कोणत्याही गोष्टीचे, कोणत्याही वस्तूचे, कोणत्याही सेवेचे जसे फायदे असतात कोणत्याही फर्मचे, कंपनीचे, व्यापाऱ्यांचे, व्यावसायिकांचे, त्याचप्रमाणे त्यांचे तोटे देखील असतात. कोणताही व्यवसाय उभा करा त्यामध्ये फायदे तोटे आपणाला निश्चित सहन करावे लागत असतात. त्याचप्रमाणे इथे ग्राहकवादाचे देखील तोटे दिलेले आहेत. फायदे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. मग कोणकोणते तोटे आपण अभ्यासले, तर पहिला होता पर्यावरणापेक्षा अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले जाते. दुसरा होता समाजाची नैतिक घडण बदलते. तिसरा होता ग्राहकवाद कर्जाला प्रोत्साहन देतो. चौथा होता आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. 5वा उपभोक्तावाद पूर्णत्व देत नाही. 6वा उपभोक्तावादाचा राजकीय हत्यार म्हणून उपयोग होऊ शकतो. 7वा उपभोक्तावाद विविध आध्यात्मिक विश्वासांशी संघर्ष करतो. आणि 8वा होता उपभोक्तावादामुळे गरीब नेहमीच मागे राहतात. हे जे आपण उपभोक्तावादाचे तोटे अभ्यासले आहेत त्याचा निश्चितच आपणाला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे ह्यातील जे काही तोटे आहेत उपभोक्तावादाचे ते देखील आपणाला अनुभवायला मिळालेले असतील. ओके, मग आपला पहिला टॉपिक शिकवून झालेला आहे. त्यामधील 2 कंटेंट रिमेनिंग आहेत ते देखील आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण आपला जो सेकंड टॉपिक आहे लाईफ इन्शुरन्स, आयुर्विमा, तो देखील स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू.